गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज किचनचं काम चालू झालं आहे फ्रेंड्स. सकाळीच ते 9 वाजता झालेलं आहे आणि आपण झोपलो होतो. थोडीशी धावपळ झाली, पण आपण सामान सगळं किचन मधलं बाहेर आणून ठेवलंय एका साईडला. फ्रीज, त्यासोबत वॉशिंग मशीन आपण या साईडला टीव्हीच्या इथे लावून ठेवलंय. झोप झाली नाही म्हणून आपण आता असं डिसाईड केलंय की थोड्या वेळासाठी पूजा झोपणार आहे 2-3 तास, त्याच्यानंतर मी झोपणार आहे 2-3 तास. वरतून याचं घासायचं वगैरे सगळं काम झालंय किचनचं. आणि असं काय स्टेटस आहे किचनचा. आता किचन नंतर होणार आहेत बाथरूम, बाथरूम नंतर होणार आहेत ग्रिल्स वगैरे, मग होणार दरवाजा, आणि त्याच्यासोबतच हे पण होणार आहे आपलं व्हाईटवाला पार्ट आहे. बाहेर पण काही सामान ठेवण्यात आलंय, म्हणजेच मांडणी. बस एवढंच की सगळं किचनचं काम झाल्यानंतर मांडणीला आपण धुवून वगैरे व्यवस्थित मग आतमध्ये लावणार. लेवल चेक करतात आणि ऍक्च्युअल मध्ये खाली काहीच सपोर्ट नाही. ये इतना इतना उधर तक पानी नहीं आता है, बट ऊपर से भी फेंकेगा ना कचरा तो वैसा अपने को आवाज आ जाएगा, तो अपन तभी के तभी हटा भी देंगे कुछ बड़ा कुछ आया तो ऊपर से। जैसे मैं बोल रहा था लगाने के लिए, अगर इधर दीवार सपोर्ट होता है सपोर्ट, हाँ सपोर्ट आपको तो ना नहीं है। कुछ करने की जरूरत नहीं पड़ता। मालूम है इस दीवार पे जब लग जाता है दीवार से लेके ना, तो वैसा खराब नहीं आता है। ऐसा नहीं रहता है। तो कचरा इसके ऊपर रुकेगा नहीं, पानी भी नहीं रुकेगा, तो डालेंगे सीधा जाएगा। क्या पाहिजे, लाईट पाहिजे की डार्क? बरोबर झालं का? मला तर ताण नाही, तू बघ तुला तोच पाहिजे का? डार्क करो थोड़ा सा, ये एक लगा है ना, दो बार ऐसे लगा थोड़ा। बरोबर. मॅच नाही होणार. ये अच्छा लग रहा है। तेच तर आहे. पण जैसे किती वेळा मारलं त्याने, 3 वेळा मारलं. दो हाथ आएगा ना तो बराबर दिखेगा। अभी क्या टीवी के लिए अच्छा नहीं है। अभी पूरा वाल कली थोडासा अच्छा दिख रहा था घर। हैदराबाद का एक मेरा दोस्त था, फेसबुक फ्रेंड था वो, शादी के दिन ही भाग गया वो। अगर मोबाइल में बना के मार देंगे ना, कितना अच्छा लगता पूरा था। चेहरा तुम्हारा ऐसा दिखेगा ही नहीं कहीं से। हाँ, बहुत अच्छा लगता, पता है मेरे को, मैंने देखा है। उसका कितना ज्यादा खर्चा रॉयल का मारते तो? 1 लीटर 850 रुपए का है। 1 लीटर 850 रुपए का। अपना पूरा घर का कितना लीटर ये घर जाएगा? पे जाएंगे कराने के लिए कम से कम आपका ये किलो 20 या 22 लीटर जाएगा। ये दीवार पे नहीं चलेगा। अच्छा, उसको अलग से आपको वो करना पड़ेगा पूर्ण, टी करायला लागेल। पूरा इसको जितना लगा पूरा पूरा खोल के। जितना निकलेगा। हाँ 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 हाँ. फिर उसको भरेंगे, फिर भर के फिर देखेंगे, फिर प्राइमर मारेंगे। प्राइमर मारने के बोल ना बाद बाद फिर सकते। पेंटिंग. हाँ, फिर बोल उस पर ना। लामी पलटी होगा, फिर अच्छा, उसको घिसाई होगा, फिर प्राइमर लगेगा। अभी फिर महिन्याची। मतलब ज्यादा खर्च आहे. आवडलं बेटा? काय? और उसकी किस्मत है को उसका जो मैं क्या बोल रही थी कि इधर का वो स्क्रू थोड़ा सा निकाल के थोड़ा सा सब बब्बी काटे नहीं होगा। नाही नाही, ते अरे पुन्हा तुटलंय ते तुमचं प्लास्टिक, तुटलंय ते पूर्ण दरवाजा. अरे बाप रे, बघ बेटा बाहेर 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 लोक पूजाच हे लादी वगैरे पुसून घ्यायचे फ्रेंड्स लवकरात लवकर. म्हणजे ते दादा पण फ्री होतील, बिकॉज त्यांना पण आता ग्रिल करायचं आहे, ह्याला परत दुसरा हात मारायचा आहे. आपला मेन करून दरवाजाला पण आतून बाहेरून दोन्ही बाजूनी ते ऑइल पेंट वगैरे करायचं आहे. मेन व्यक्ती पण इथे काम वाढवत. हे पूजा हिने काय केलं बघ. अरे बाप रे, काय होतंय हे? चहा पावडर. सगळं पाणी चहा पावडर मध्ये घुसवलं यार. बघू व्हॉट इज इट बेटा. नाही करायचं बेटा तसं. हे काय चहा बनवते तू बादलीत? चिपकलेला पाणी गेलं पूजा यायला दादा. तेव्हा सांगितलं की करते नंतर. आत्ताच ह्याच्यासाठी ओरडा पडलाय, पण ते चॉपस्टिक्स त्या बादल्यामध्ये टाकायला लागले बाटल्यामध्ये. बेटा काय मस्ती बेटा ही. उचल.
मुद्दामून अच्छा पण जाग प्लीज जाग. छानपैकी पूजाने आता रूम क्लीन करून गेला. तर मोकळ्या ह्याच्यामध्ये असं काय इथून इथून आपल्याला प्रॉपरली दिसेल किचन कसं झालं आता. आता फ्रीज वगैरे काढलं असं आहे तर म्हटलं जरा ह्याच्यातलं पाणी पण काढून घेऊ. ए बुगो अरे इच्छा तर ना. हे पण सेट आता याला थोडा वेळानंतर उघडा चालू करू. अरे पण काय पाडलं तुझा वॉलेट पाडलं माझा का तसा. बेटा तुझंच आहे ते पण तू जरा मोठं झाल्यावर वापर ना. तुला तर नाही माहिती त्यातलं काय करायचं ते. तुला वॉलेट घ्यायचं छोटस तुला घेऊन देऊ वॉलेट. आणि ओलच भिंतीवरती लावलंय तुला वाटत नाही हे आपण थांबलं पाहिजे होतं जरा. मला नाही वाटत. पुऱ्या भिंतीचा कलर तरी जरा सुकू द्यायचा. जस्ट फ्रेंड्स आता चालू आहे कलरिंग वगैरे म्हणजे ऑलमोस्ट आपल्या भिंतीचं पण झालंय आणि दरवाजाचं पण आतल्या साईडचं झालंय. बाहेरचं आता होईल थोड्या वेळात. तुझंच नोटिफिकेशन आलं युट्यूबचं तर मी जस्ट कमेंट्स बघत होतो तर त्याच्यामध्ये टॉपला कमेंट दिसली कुणाल ब्रो कडून की भिंतीला ग्रीन कलर केलाय मला दिसलाय स्नॅप वरती. म्हणजे बघा हिने सगळं स्नॅप आयडी वरती सगळं पहिलाच टाकून देतो होण्याच्या अगोदर म्हणजे ब्लॉग मध्ये येण्याच्या अगोदरच त्याच्यावरून समजून जातं. काय स्नॅप वरती तू टाकलाय भिंतीचा फोटो टाकला मला सांगायचं तरी. स्नॅप तर अगोदरच काढ तुला माहिती आहे मी. तेवढं ही करते मात्र बाकी युट्यूब इंस्टाग्राम बाकी काहीच नाही करत. स्नॅप आयडी वरती खचाखच फोटो काढून जे चाललंय ते लगेचच्या लगेच शेअर करते. आणि पूजा तुझी स्नॅप आयडी काय. जेजा अंडरस्कोर हर्ष. हर्ष की 14 हर्ष JIZAA__ हर्ष. किती काम करते मीच केलंय हर्ष. तू काय केलं उभं राहून फक्त हे असंच केलंयस फक्त. मला असं वाटलं ते कलर काढतोय तोपर्यंत बाहेरचं ते जिथे ग्रीन कलर मारलाय तिथला पुसून घेशील बघ. पण काय बघ ना बघ जा काय ते कलर तसाच असेल ना तो थोडी निघाला असेल. बघू. भेटो ना. अंकलला थँक्यू बोल. अंकलला थँक्यू. अरे भेटो थँक्यू 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 बोल. वो थँक्यू बोल रहे आपको. बघू तेव्हा थँक्यू बोल. नहीं आप बैठो मेरे को हम लोग एक करके लेना है. जर तुम्ही तो व्लॉग बघितला असेल पहिल्यावाला जेव्हा हे पहिल्यांदा घरी आलेले बघायला कलर काम काढायचं तेव्हा पण हेच सीन झालेला. पूजा त्यांना बोलते बसा आणि ते बोलते ते नाही मी तिथंच बसतो आणि तीच बरोबर जागा होती. हे घ्या तुम्ही पण 5 स्टार त्या विंडो मध्ये ठेवले काय कलर लावून कलर लावून घेतला मी. कुठले ते ना. हा फायनली बघा भिंती पण कलर झाली आहे. त्या साईडला पण कलर झाले. दरवाजा पण पेंट करून झालाय प्रॉपर. भिंत पण आणि सोबतच आतला किचन पण. एवढंच की कलर सेम आहे पण पहिल्यापेक्षा आपण थोडासा लाईट केलाय. सगळं टॉयलेट वगैरे सगळंच करून कलर करून झालंय आणि ते दिले आपल्याला कलर करून दादांनी. ऍक्च्युली यांचं नाव कुर्बान आणि आपला सनप्रसाद. तर यांनी खूप छानपैकी कलर करून दिले. खूप कॉपरेट आणि लवकर करून दिलंय. 2 दिवसातच प्रॉपरली एकदम कानाकोपरा कलर विलर करून दिला आणि ते पण रिझनेबल रेट मध्ये. हा विथ क्लिनिंग म्हणजे जेवढं पण झालेलं ते कालच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं तुम्ही. आजच्या ह्याच्यामध्ये मी बाहेर गेलो होतो तेव्हा हे यांचं कार्ड. आणि एवढंच नाही तर हे फक्त कलरिंगच नाही तर इलेक्ट्रिशियन असू द्या प्लंबिंगचं असू द्या परत घरामध्ये जे पण काम निघतं जो बी कडियाचं किंवा काही सगळं काय होऊन जातं. तर आता पुढं पण जे पण निघणार आहे आपकोही कॉन्टॅक्ट करेल. आणि यांचं कार्ड सिव्हिल कन्स्ट्रक्टर दिस इज द कार्ड. अगर तुम्हाला पाहिजेलच आहे तर जवळपास जोगेश्वरी गोरेगाव मध्ये आहेत. आपल्याला कमेंट पण आले त्यांचा नंबर शेअर करण्यासाठी. तर यू मे हैव इट हियर. तर थैंक यू सो मच. बहुत अच्छा लगा. अभी वापस भी कांटेक्ट करेंगे. अभी निकलेगा ही थोड़े दिन में और या फिर महीने में का तो वापस आपको कांटेक्ट करेंगे. एवढं नाही आपल्याला हे बाहेरचं पण करून दिलंय. हे जे ऍक्च्युअली इम्पॉसिबल होतं इथं बसवणं बट तरी पण आपण दुपारी बघितलं. कुर्बान हे प्रॉपरली कुठून रस्ता काढला आणि तिथून त्यांनी ते प्रॉपर ड्रिल करून पत्रा बसवून दिला. ठीक आहे चले बाय. थँक्स. काय तुला लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे रे भाई. ही लाईट लावली आहे त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ क्वालिटी आपल्याला अजून चांगली एनहान्स करून भेटते अजून. पण त्याचा तिला आहे प्रॉब्लेम. पण चेंज आता याला बंद नाही करू शकत. कमीत कमी 4 तास तरी आपल्याला ह्याला काही करायचं नाहीये.
हे कपडे वगैरे आपण आज किंवा उद्यामध्ये लावून टाकू. आय एम व्हेरी मच हॅपी फ्रेंड्स. थोडंसं तर रिफ्रेश वाटतंय. आणि थँक्स, तुमच्या काल कमेंट्स पण आले की काही स्प्रिंकल करूया किंवा काय करूया. बट फ्रेंड सिरियसली रूम थोडासा छोटा आहे. कसं वाटतं पूजा? छान वाटतंय. तू तर काय केलंच नाही, सगळं घासून मलाच पुसायला लागले. ते पण खरंच आहे. मी ऍक्च्युली रील्स एडिट करत होतो, शॉर्ट जे आपल्याला कोलॅबरेशनसाठी आले होते. बेटा थोडं मोबाईल कसं थोडं काय पाहिजे का छातीला का हात लावते? आमच्या पप्पांनी आणला गणपती. ते गाणं बघायचं तुला? कोणतं? अरे मिचक्या नाही मारते रे बेटा, तू बोल ना, तुला काय बघायचं आहे टीव्ही वरती? आमच्या पप्पांनी गणपती आणला. टीव्ही वर गाणं बघायचे की बलून पाहिजे? असं आयब्रोला ब्लॅक कलर लावायचा, ऑइल पेंट. 11:30 होत आलेत फ्रेंड्स रात्रीचे. जेवण वगैरे झालेत, अंतरून टाकून झालंय. आणि जस्ट हे बघा नवीन भिंतीवरती काय बेटा. मॅडम इथं भाव्या इथं बसली होती आणि इथे बसल्या भाव्याने नको पूजा ते पसरणार अजून निघतंय पसरणार बाबा. ते काळपट भिंत होत चालली बाजूची. ते गेली झोपली आता. बट आता आपल्या चेहऱ्यावरती थोडेफार 12 वाजले बिकॉज हे अनएक्सपेक्टेड होतं. ऍटलीस्ट 1-2 महिने तरी असं एक्सपेक्टेड होतं व्यवस्थित राहायला हवं. काही नको आता ह्याच्यावरती स्पॉट्स वगैरे काही. बट आलंय. हो आता हे पेन्सिल्स आहे, एकदा इरेझरने आपण ट्राय करू. इरेझरने ते रब आउट होत आहे. ते असं एकदम बारकाईने बघितलं तर दिसून येतं, एवढं वाटत. आपल्याकडे तर इरेझर नव्हता फ्रेंड. थँक्यू. असं वाटलं आज की घरामध्ये असल्या पाहिजे त्या गोष्टी. एक इरेझर, शार्पनर, पेन्सिल, पेन, जॉमेट्री बॉक्सच एक प्रॉपर ठेवला पाहिजे. सीझर, परत क्राफ्टच्या पण जेवढ्या गोष्टी लागतात छोट्या मोठ्या असायला हव्यात. हा पूजा? मी ऍक्च्युली त्याच्यात तेवढा मेसेज वाचण्यात बिझी आहे. कसला? तर आता जोपर्यंत पूजा मेसेज वाचून घेते तोपर्यंत आपण आपल्यासाठी काहीतरी खायला बनवू. जेवण तर झालंय बट तरी मला असं थोडंसं मन करतंय मगापासून. तुला नको होतं ना आता काय? नको, मला असं मन केलं थोडंसं खायला. अगोदरच सांगायचं होतं. ऑमलेट मॅगी खायची? हा तुला नाही भेटणार, तू छोटी आहे. तू आहेत आपले अंडे. पूजा तू खाणार आहे ऑमलेट? नाही, त्याच्या अगोदर हे कर. काय? आले पडदा. ऑइल टाकायला सांगितलं होतं फ्रेंड्स त्यांनी कढीमध्ये, लॉकमध्ये. तर इथे तर ऑइल टाकून झालं. एक थोडंसं प्रॉपर. आणि त्यासोबत पण ही कढी नाही झाली अजून. नाही कढी पण झाली. पाणी काढून घेतलं फ्रेंड्स मी अंदाजाने. पॅकेट पण कापून घेतलंय. एक आता ह्याला काय बोलतात सिंगल याला? एक व्हॉट शुड दिस बी कॉल्ड? प्लीज हेल्प मी इन कमेंट्स तुम्हाला माहिती आहे तर. थोडीशी मिरची आणि थोडंसं आपल्याला कोथिंबीर पाहिजे. हे आपण घेतल्यात मॅगी बनवण्यासाठी 3 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली आहे. मिरच्या पण धुवून घेतल्यात. साईड बाय साईड फ्रेंड्स आपण आता ऑमलेट बनवून घेऊ जस्ट एका अंड्याचा. तवा झालाय फ्रेंड्स प्रॉपर गरम. आता अरे हा गॅस आता बंदच नाही होते मॅगीचा. पण याला काढून ठेवू. अरे तर हा वाला आपण बंद करू आणि ह्याच्यासाठी ह्याला वापरू. मॅगी नूडल्स बघा असे काही तयार झाले. त्याच्यातलं पाणी काढून घेऊ. आपण लवकरात लवकर त्या मेकॅनिकला पकडू फ्रेंड्स आणि आज नीट करून घेऊ बिकॉज हे नाहीच बंद होत आहे. इथून आपला मेन कॉक आहे तोच बंद करू. गॅस पण बंद होईल. पण असं बरोबर नाही कारण की जर तुम्ही कॉक चालू केला तर इथून परत फ्लेम यायला, परत गॅस यायला चालू होईल. थोडंसं मटक्यातलं पाणी ऍड करून फ्रेंड्स आपण याला सुटसुटीत करून घेऊ नूडल्स. त्याच्यात ऍड करू मॅगी मसाला, लाल मसाला आणि मिरची. एक मिरची अशीच ठेवू सोबत खायला. पडली याला मिक्सअप करून घेऊ. थोडस तेल अजून ऍड केलं. चला फ्रेंड्स दिसायला चांगला वाटत असेल तुम्हाला. हा सुगंध देखील तितकाच भारी आहे मॅगीचा प्लस लाल मसाला म्हणजे लाल मसाल्याचा सुगंध. मसाला पूर्ण मॅगीत टाकून देऊ. प्रॉपर मिक्सअप करून घेऊया. थोडासा मसाला बाकी तो वेस्ट नाही करू शकत आपण. मसाला पूर्णपणे सफाचक.
ही आपली प्लेट आणि थोडं कोथिंबीर. आता हे कसं आहे राऊंड थोडंसं व्हिडिओसाठी. तर फ्रेंड्स, प्रेझेंटिंग माय फेवरेट आपणच तयार केलेली स्पायसी मॅगी ऑमलेट. तर फ्रेंड्स, लुक वाईज कशी दिसते प्लीज जमलं तर कमेंटमध्ये सांगा. ओके, जाणून घ्यायला रिअली आवडेल. अँड डोंट ट्राय दिस बिकॉज हे खूप स्पायसी बनतं. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर डो नॉट ट्राय दिस. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फ्रेंड्स आपण शेगडी वगैरे क्लीन केली आहे. भांडे वगैरे जेवढे पण वापरण्यात आलेले सगळे व्यवस्थित धुवून टाकलेत. मेरा काम करता है आज सारा काम मेरे ही हाथ में। अगर मैं Maggie is done and such a relief, satisfaction, the glass of water. असं नाही की मला तिखट लागत नाही, बट लागतं ना तिथेच इट्स काइंड ऑफ अ हिट फॉर मी. तर फ्रेंड, सकाळ दुपार रात्र जास्त करून मॅक्सिमम कचरा तो ह्याचा आहे. पेंटिंगमध्ये जे पण काय काम निघलं त्याचा जास्त करून कचरा आहे, तो आपण आता जस्ट फेकायला चाललं. गरमी काय थांबली नाही अजून एवढी, थोडीशी कमी झाली बट तरी गरम होतं. भाई एवढा वेळ चालू राहिला. बघ, केलं मी सगळं, ट्राय केलं मगापासून. परत फिरवलं. बंद झाला तर तो. थँक्यू. पूजा खाऊन घेईल कॅडबरी. हे परत एकदा जरा 2-3 मग अंगावर घेतो. पूजा घाम बघ किती आलाय तू राहिला तर. 2-3 मग, जास्त नाही. आहे टाकी थोडीशी खाली झाली. 2-3च मग, जास्त नको. कर काहीतरी त्या घामाचं कानाचं. लक्ष तर मला उद्या कपडे धुवायचं, पाणी पाहिजे तरी टाकी अर्धी झाली. मग आता आपण नंतर आंघोळ्या केल्या तिघांनी पण, टाकी होऊन गेल्यानंतर ना. बरं, मग मी काम करतो, त्या बाटल्यातलं पाणी वापरतो बस. हाफ. तर असा होता आजचा दिवस. त्याच्यामध्ये केलं किचनची पेंटिंग, सामान सगळं आवरून ठेवलं, किचन क्लीन झालं, सगळं काही क्लीन झालंय आता व्यवस्थित. इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी धन्यवाद. बाय बाय, गुड नाईट. भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये. बाय. नवीन ब्लॉग मध्ये. नवीन ब्लॉग मध्ये. येस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. सॉरी, रिअली सॉरी. हे आता काय तव्याचा चटका आहे ना हा. कढईचा. आता सॉंग ऑफ द डे काय झालं आज ना माहिती. बलम पिचकारी. पूजाने सुचवलंय तर विल ट्राय. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी आधी छोर शराबी हो गई. फुगा फुटल आहे भाई. ये पूजा नको, फुगा फोडू नको, भावे उठतो घाबरेल. सकाळी उठले का खुश होईल. खरं तर होईल, पण उठल्या काय बोलेल बा. उद्या सकाळी थोडस आरामात उठू, थोडस माइंड फ्रेश होईल. कारण की गेले 2 दिवस झालं ते दादा सकाळीच यायचे 8:45-9 वाजता. आणि तेव्हा आपली म्हणजे भाव्या झोपे, थोडंफार मी झोपे, थोडं पूजा. आणि ते मग उठून लगेच सामान शिफ्टिंग करा, हे करा ते करा, या रूम मधून त्या रूम मधून. उद्या पण झालं एकदाच, जेवढं काम होतं. काम आहेत, काम संपले नाही. पण हे कलरिंग वाला काम एकदाच ते झालं. आता फक्त कपडे हे ते तिथे वस्तू ठेवल्या, तसा हळूहळू हप्ता जाईल. प्लस घरातलं थोडस राशन सगळं राहील काम. राशन भरायला किती दिवस आहेत आपल्याकडे. उद्या जायचंय, तांदूळ नाही येत. उद्याच जायचंय. उद्या माझ्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन होता, त्यासाठी 1 हफ्ता थांबायचं होतं. राशन इम्पॉर्टंट आहे. आपण काय 1 हप्ता काय थांबायचं होतं. आहे काहीतरी डोक्यात प्लॅन, समजेल सांगतोय. त्यासाठी ब्लॉग बघ. फालतूच नाटक नको करू. काय दुसरं काय. अरे सांग ना हर्ष, मग बोलतोस की चिडते करून. बरं, मी हिला सांगतो, तुम्ही ब्लॉग मध्ये बघा फ्रेंड्स. ते मी मेन्शन करेल जेव्हा ती गोष्ट येईल तेव्हा.